Alright, so welcome everyone to the second part of the level 3 and ह्याच्यामध्ये आपण थोडेसे टफ क्वेश्चन्स किंवा टफ चॅलेंजेस फेस करणारा ॲज कम्पेअर टू द लास्ट पार्ट. ओके, सो हिअर वी गो विथ द फर्स्ट चॅलेंज. काय म्हणते बघूया. दोन पॉझिटिव्ह चार्जेस आहेत Q1 आणि Q2. तर फटाफट लिहून टाकूया आपण. Q1 ज्याची व्हॅल्यू किती आहे सांगा मला, 16 मायक्रोकुलम. आठवण करा, मायक्रोकुलमला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय लिहितो, 10⁻⁻6 कुलम. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर जे Q2 आहे, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आहे 4 मायक्रोकुलम आणि मायक्रोकुलमला वन्स अगेन 10⁻⁻6 कुलम. कोई बडी बात नाही, आराम से आ गए. व्हॅक्यूममध्ये आहेत, मी सांगितलं होतं व्हॅक्यूम असेल किंवा एअर असेल किंवा फोकट स्पेस आहे ना, फ्री स्पेस असेल तर त्याच्यासाठी कोणाची व्हॅल्यू 1 असते, बिलकुल केची व्हॅल्यू असते 1, राईट. सो K = 1. एनिवे, तर हे जे दोन चार्जेस आहेत ह्या दोघांना आपण सेपरेट केलं किती डिस्टन्सनं, 3 मीटर डिस्टन्सनं. तर हे 3 मीटर काय असेल सांगा बरं. थँक्यू सो मच. हे असणार आहे R. हुशार झाल्या, चलो बढिया. ओके, सो तुम्हाला काय म्हटलं आता, फाइंड द पॉइंट. आप ध्यान से सुनना, ठीक आहे. फाइंड द पॉइंट ऑन द लाईन. तर एक लाईन आहे जी कशाच्यामध्ये आहे, बिटवीन द चार्जेस. तर इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, हा Q1 आहे, हा Q2 आहे आणि दोघांच्यामध्ये हे एक लाईन आहे, ठीक आहे. आणि या लाईनवर, ठीक आहे, ऑन दिस लाईन देर इज अ पॉईंट. एक पॉईंट आहे कुठेतरी, ज्या पॉईंटवर वेअर नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेटला अजून एक वर्ड आहे, आपण काय म्हणतो, रिझल्टंट, ठीक आहे. सो जे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आहे ते 0 आहे, ठीक आहे. नाही समजे कोई बात नाही, मैं एक्सप्लेन करूँगा. बाय द वे, फटाफट इथं याला कन्वर्ट करून टाकूया आपण जो बी. हां, सो बघा, आता मी एक कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर आपण याला सुरुवात करूया, ठीक आहे. सो मी एक छोटासा कन्सेप्ट सांगतो. अज्युम करा की इथे एक चार्ज आहे आणि इथे एक चार्ज आहे. हा आहे Q1 आणि हा आहे Q2 आणि दोघांच्यामध्ये काय डिस्टन्स आहे. आठवण करा, लास्ट पार्टमध्ये आपण लेवल 3च्या काय फाईंड केलं होतं, शाबाश, इलेक्ट्रिक फील्ड. कुठं फाईंड केलं तर, थँक्यू सो मच, सेंटरला केलं तर, ठीक आहे. जर दोघांची डायरेक्शन सेम असेल, पहिल्यांदा E1 फाईंड केल्या, E2 फाईंड केल्या, लक्षात आलं, राईट. आणि दोघांची जर डायरेक्शन सेम असेल तर बेरीज केल्या, डायरेक्शन अपोजिट असेल तर वजाबाकी. बढिया. आता इथे तुम्हाला काय म्हटलं बघा, इथं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करा म्हटलं नाही सेंटरला, ना बिलकुल नाही. तुम्हाला म्हटलं आहे इलेक्ट्रिक फील्ड एका जागी 0 आहे, ठीक आहे. एका जागी इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. अशी जी जागा आहे, असा जो पॉईंट आहे, तो पॉईंट आपल्याला फाईंड करायचा आहे, ठीक आहे. तर असे चॅलेंजेस किंवा असे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे त्याच्याबद्दल एक छोटासारखा कन्सेप्ट सांगतो मी. हा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि हा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, फटाफट मी तुमच्याकडून काही क्वेश्चन्स, मला क्वेश्चनचे आन्सर पाहिजे तर सांगा. पॉझिटिव्ह चार्जसाठी इलेक्ट्रिक फील्ड कुठं असते, टुवर्ड्स द चार्ज का अवे फ्रॉम द चार्ज. शाबाश, अवे फ्रॉम द चार्ज. जर इकडे बघून बसला तर इकडे असेल, इकडे असेल, वरी खाली. चलो आपण इकडे बघूया फक्त, राईट. सो इकडे असं असू शकते, इकडे असं असू शकते, आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, फक्त आपण हॉरिझॉन्टली बघूया. कोई नाही, यहाँ पर आओ. हे कसा चार्ज आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्जसाठी मी काय म्हटलं, टुवर्ड्स द चार्ज का अवे फ्रॉम द चार्ज, अवे फ्रॉम द चार्ज. या चार्जपासून दूर, इकडे बघा, या डायरेक्शनमध्ये, ठीक आहे. आता मी काय सांगण्याचा प्रयत्न करालो, बडी ध्यान से सुनना. इथं मी 3 रिजन करल, ठीक आहे. हां, तर हा आहे, लेट अस अज्युम, रिजन 1, हा आहे रिजन 2 आणि हा आहे रिजन 3. ओके, सो आता आपण काय करूया, हे जे आहे बघा, हे कोणामुळे आहे, पहिल्या चार्जमुळे. तर मी ह्याला म्हणतो E1 आणि ह्याला पण म्हणतो मी काय, E1. ओके, हे कोणामुळे आहे सांगा बरं, हे E2 आणि हे पण E2. समज गए, बढिया. अजून मला बघा, आता हा जो चार्ज आहे याच्यापासून हे अवे चाललंय. तर हे कोणामुळे आहे समजा, E2मुळेच आहे. ओके, नेक्स्ट, हे जे आहे बघा, हा चार्ज आहे. मी काय करतो, 1 मिनिट, थोडंसारखं 1 मिनिट थांबा, घाबरू नका. मी याला कलर्स देऊन टाकतो थोडंसारखं, अँड त्यावेळेस आपल्याला थोडं समजायला मजा येईल. हां जी, मी एकदा पुन्हा ड्रॉ करतो, ठीक आहे. सो हे Q1 आहे, हे Q2 आहे, ठीक आहे. हा पहिला रिजन इथं काहीतरी आहे तुमचा, ओके. हा दुसरा रिजन आहे आणि हा तिसरा रिजन आहे. मला सांगायचा पॉईंट काय ते बघा, हा पॉझिटिव्ह आणि जर हा पॉझिटिव्ह असेल ह्याच्यासाठी आता अवे फ्रॉम द चार्ज. सो मी काय आणतो, चला बघा, आता इथं हे पहिल्या चार्जसाठी अवे फ्रॉम द चार्ज,
अवे फ्रॉम द चार्ज आणि या चार्जसाठी दूर. समज गए? बढिया. चलो दुसऱ्या चार्जसाठी सांगा मला कसं करणार आपण. सो हा दुसरा चार्ज आहे. ह्याच्यासाठी कुठं असेल? पॉझिटिव्हसाठी अवे फ्रॉम द चार्ज. तर इथं बघ, इथून जर बघशाल रिजन 3मध्ये येऊन जर बघशाल तर हे अवे फ्रॉम द चार्ज असेल. चला रिजन 2मध्ये आहे आणि याच्यासाठी सांगा मला कुठं असणार आहे? बिलकुल ह्याच्यापासून दूर या डायरेक्शनमध्ये असणार आहे. ओके, इथं थांबून बघा बरं, ह्याच्यापासून अवे चाललं आहे, राईट. आय गेस हे सगळ्यांना समजलं असेल. तो अब बताने की क्या बात है वो देखो, इंपॉर्टंट पॉइंट. थोडासा का मला माहीत आहे, थोडासा परेशानी वाली, बट जस्ट थोडा फोकस करो, डेफिनेटली समजेल. तर रिजन 2मध्ये E1 आणि E2 दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. तर इथं दोघांची काय होणार आहे? सबट्रॅक्शन. रिजन 1मध्ये E1 आणि E2 दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे इथं होऊन जाईल ॲडिशन. इथं पण दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे इथं पण होऊन जाईल ॲडिशन. तर रिजन 2मध्येच दोघांची काय वाली? सबट्रॅक्शन, राईट. दोघांची सबट्रॅक्शन वाली. आता वापिस मी क्वेश्चनवर येतो, ध्यान से याद करो क्या था क्वेश्चन में. असा पॉईंट हुडका म्हटलंय, असा पॉईंट हुडका जिथे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल? 0. आता माझा एक क्वेश्चन आहे. लेट अस ॲज्युम E1ची व्हॅल्यू इथं आहे 10 आणि E2ची व्हॅल्यू 10 आहे. तर 10 आणि 10 दोघांची बेरीज होईल, किती होऊन जाईल? 20. इथं पण 10 आणि 10 20 होऊन जाईल. लेकिन इथं 10 - 10, समझ रहे बात को? ठीक आहे. तर पॉईंट सांगायचा हा आहे की जर सबट्रॅक्शन होत असेल तर तिथं चान्सेस आहेत की सबट्रॅक्शन किती येईल? 0 येईल. ओके, लेटेस्ट ॲज्युम मी समजायला समजतो तुम्हाला. मी अजून एक ट्राय करूया आपण, अँड त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही गोष्टी डाऊट असतील तर डेफिनेटली क्लिअर होतील. सो चलो जी, ट्राय करेंगे. कमॉन. वन्स अगेन हे Q1 आहे, हे Q2 आहे. आता हलकासारखा मी चेंज करतो. हे पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे. आता बघूया. वन्स अगेन मी 3 रिजन्स घेईल. ठीक आहे, हे तुमचा पहिला रिजन, कमॉन, हा दुसरा रिजन, हा तिसरा रिजन, राईट. आता ओके, पहिल्या चार्जसाठी जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, आठवण करा, पॉझिटिव्ह चार्जसाठी इलेक्ट्रिक फील्ड कुठं असते? अवे फ्रॉम द चार्ज. अवे फ्रॉम द चार्ज, ठीक आहे, दूर चाललं आहे. इकडे बघा बरं, असं असणार नाही, या डायरेक्शनमध्ये असेल, अवे फ्रॉम द चार्ज. समज रे बात को? चलो दुसऱ्या चार्जसाठी बघूया आपण. दुसऱ्या चार्जसाठी निगेटिव्ह चार्ज आहे. आता थोडासारखा ट्विस्ट येईल पिक्चरमध्ये. हे निगेटिव्ह चार्ज आहे, तर निगेटिव्ह चार्जसाठी असते टुवर्ड्स द चार्ज. इथं बघा, टुवर्ड्स द चार्ज आहे ना, टुवर्ड्स द चार्ज. आता बघा, इथं जे पहिला रिजन आहे त्याच्यामध्ये दोघांची डायरेक्शन E1 आणि E2 दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. अपोजिट असेल तर इथं काय होऊन जाईल? थँक्यू सो मच फॉर दॅट रिस्पॉन्स. सबट्रॅक्शन. वन्स अगेन दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, इथं पण सबट्रॅक्शन. आता इथं दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. तर इथं काय होऊन जाईल? इथं होऊन जाईल ॲडिशन. तर सांगायचा पॉईंट काय माझा? मला हे सांगायचं आहे, जर इथं 2 चार्जेस असतील आणि जर हे 2 चार्जेस, एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल, तर रिजन 1 आणि रिजन 2मध्येच असे पॉईंट असू शकतात जिथं इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, जर एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल तर फक्त आणि फक्त रिजन 1मध्ये आणि रिजन 3मध्येच तुम्हाला भेटेल असा पॉईंट जिथे इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे? 0. ओके, इथं बघा, जर दोन्ही चार्जेस पॉझिटिव्ह असतील, ठीक आहे, किंवा दोन्ही चार्जेस निगेटिव्ह असतील, जो बी आहे, जर दोन्ही चार्जेस सिम्पल वर्ड्समध्ये सेम असतील तर रिजन 1 आणि रिजन 2मध्ये असा कोणताही पॉईंट राहणार नाही जिथे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल? 0. तर 0 इलेक्ट्रिक फील्ड कुठं भेटेल तुम्हाला? रिजन 2मध्ये, म्हणजे 2 चार्जेसच्या मध्ये. आय गेस मी जे सांगायला तुम्हाला समजायला असेल. ठीक आहे, तो आता मी वापिस क्वेश्चनवर येतो आणि क्वेश्चन काय ते बघूया. तर इथं हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा सुद्धा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर? ग्रेट. तर या 2 पॉझिटिव्ह चार्जेसच्या मध्ये एक लाईन आहे आणि त्या लाईनवर एक पॉईंट असा हुडकायचा आहे जिथे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? 0. सो आता बघूया आपण काय करणार. तर हा पहिला चार्ज, हा दुसरा चार्ज, दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे बघा? R. आता इथून सोपं होऊन जाईल, फटाफट करूया. कन्सेप्ट जर समजला असेल तर तुम्हाला, नाही भी समजा कोई बड़ी बात नाही आहे, बस सुनो, आगे आगे आपण खूप सारे चॅलेंजेस करूया, डेफिनेटली समजाल. तर पहिला क्वेश्चन, हा पॉझिटिव्ह सगळ्याला माहीत आहे. माझा एकच क्वेश्चन आहे, जर दोन्ही सेम असतील तर कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला पॉईंट भेटेल जिथे इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल? पहिल्या रिजनमध्ये, तिसऱ्या रिजनमध्ये का दुसऱ्या रिजनमध्ये? थँक्यू सो मच. ते भेटेल तुम्हाला दुसऱ्या रिजनमध्ये, राईट? ओके, सो आता ह्याच्यामुळं आपण E1 फाइंड करणार आणि ह्याच्यामुळं काय फाइंड करणार? E2. मी काय म्हणतो, लेटस ॲज्युम इथे एक पॉईंट P आहे कुठेतरी. ठीक आहे, आता इथं E1ची व्हॅल्यू लेटस ॲज्युम जास्त आहे, ठीक आहे, आणि E2ची व्हॅल्यू कमी आहे, ॲज्युम करा. ठीक आहे,
आता दोघांची जर सबट्रॅक्शन झाली तर पॉईंट 0 येईल का हो? नाही आने वाला आहे. ठीक आहे, कोई बात नाही. मी काय म्हणतो, थोडासारखं पॉईंट इकडे सरकला, अजून कुठेतरी इथं सरकवला असेल, कुछ तो अलग करे. आता E1ची व्हॅल्यू कमी झाली, E2ची व्हॅल्यू काय झाली, वाढली. आता सबट्रॅक्शन 0 येईल का, नाही. लेकिन जर एक असा पॉईंट आला जिथं, आप बडी ध्यान से सुनना प्लीज, जर एक असा पॉईंट आला जिथं ना E1 मोठा आहे ना E2 मोठा आहे, जर E1 आणि E2 दोघंही सेम असतील तर विचार करा आता काय होईल. E1 पण आणि E2 दोन्ही सेम आहेत तर दोघांची वजाबाकी होईल आणि इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला किती भेटून जाईल, 0. समज गए बात को, ठीक आहे. तर इथं बघू शकता दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. जर एक असा पॉईंट भेटला आपल्याला P जिथं दोघांची इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, सेम, तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड किती भेटते, 0. ओके, सो बात क्या है सर, सीधा सीधा बोलो, घुमा फिरा के नाही बात करेंगे, स्ट्रेट टू द पॉईंट मी सांगतो. आता ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जर पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस आहेत इथं आणि इथं, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या आणि तिसऱ्या रिजनमध्ये तुम्हाला असा एकही पॉईंट भेटणार नाही जिथे इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल. कुठं भेटेल, दुसऱ्या रिजनमध्ये. आणि ते फाईंड करण्यासाठी लक्षात ठेवा कोण कोणाच्या बरोबर असायला पाहिजे, E1 आणि E2 एकमेकांच्या बरोबर असायला पाहिजे. सो रेडी एव्हरीबडी, चलो स्टार्ट करेंगे. E1 बरोबर E2 जर असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड 0 भेटेल. E1चा फॉर्म्युला सांगा, 1/4πε0k Q1 R1² इक्वल्स टू E2चा फॉर्म्युला, कम ऑन, 1/4πε0k Q2 R2². समझ गए, चलो बढ़िया. ये 1/4πε0k 1/4πε0k विल गेट कॅन्सल. चलो जी बढ़िया. Q1 R1² बरोबर काय सांगा, Q2 R2². थँक्यू सो मच. आता याला इकडे पाठवा आणि याला इकडे आणा, बघूया काय होईल. Q1 Q2 इक्वल्स टू R1² डिवाइड बाय R2². चलो सही जा रहे, शाबाश. Q1ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा मला. Q1ची व्हॅल्यू बघू शकता, एक आहे 16 आणि एक आहे 4. ठीक आहे. सो 16 × 10⁻⁻6 आणि हे 4 × 10⁻⁻6. हे R1 डिवाइड बाय R2 त्याचा होल स्क्वेअर म्हणून टाकतो मी. ठीक आहे, कोई बात नाही. 10⁻⁻6 10⁻⁻6 विल गेट कॅन्सल आणि हे होऊन जाईल 4 चौक 16. तर इथे उरल तुम्हाला 4 R1 डिवाइड बाय R2चा होल स्क्वेअर. आता काय करा, स्क्वेअर रूट घ्या, तर काय उरल बघा, इथे उरल 2 R1 डिवाइड बाय R2. ह्याला इकडे पाठवा, तर काय उरल 2 R2 बरोबर R1. ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. काय भेटलं तुम्हाला, R1 बरोबर 2 R2. ओके, इक्वेशन नंबर 1. क्या बात है, चलो 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 बढ़िया आहे. R1 बरोबर 2 R2. अच्छा, मला हे सांगा, इथं लेटेस्ट अज्यूम हे R1 होतं, इकडून हे R2 आहे. R1 आणि R2 मिळून जे डिस्टन्स आहे, जे की R आहे, ते किती आहे, 3 मीटर, राईट. सो इथं लिहून टाकतो मी दुसरं काय, R1 + R2 इक्वल्स टू किती मीटर, 3 मीटर. सो आता बघा काय होईल, R1च्या जागी 2 R2 ठेवा, 2 R2 R1च्या जागी ठेवलं प्लस R2 इक्वल्स टू 3. 2 R2 + R2 3 R2 इक्वल्स टू 3. हे 3 आणि 3 विल गेट कॅन्सल. तर R2 बरोबर किती मीटर, 1 मीटर. समज गए. आता हे व्हॅल्यू इथं ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स R1 इक्वल्स टू, हे लहानपणी तुम्ही केलं असेल असं, राईट. सो 2 R2च्या जागी किती पुट करशाल तुम्ही, 1. तर हे होऊन जाईल तुमचं 21. ओके, 2 मीटर. तो क्या बात हुई. सो अब पूरी बात को अपन ख़त्म करेंगे यहाँ पर. कुछ सीधा सीधा जस्ट अ क्विक रिकॅप. काय झालं बघा, तर इथे एक चार्ज होता, इथे एक चार्ज होता. आता सरळ बसा, अब पूरा ध्यान कॉन्सन्ट्रेट यहाँ पर करेंगे. हा Q1 होता, हा Q2 होता. हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह. चलो पहिला क्वेश्चन, किती रिजन्स आहेत, शाबाश, 3 रिजन्स आहेत. हे इकडे एक असणार आहे, या चार्जच्या इकडे एक असणार आहे आणि या दोघांच्या मध्ये एक असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर दोन्ही चार्जेस सेम असतील तर लवकर सांगा कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड 0 भेटेल. पहिल्या रिजनमध्ये, दुसऱ्या रिजनमध्ये, ठीक आहे, ओके. सो कुठेही तुम्हाला भेटेल, थँक्यू सो मच, दुसऱ्या रिजनमध्ये भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन, कधी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड 0 भेटेल, ज्या वेळेस, क्या बात आहे, E1 आणि E2 दोन्ही कसे असतील, सेम. आणि जर तुम्हाला ठेवून बघा, जर पुट केला तर तुम्हाला R1 आणि R2चं एक इक्वेशन भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करशाल, हे R1 आणि R2 या प्लसचं एक इक्वेशन घेशाल, जसे की हे, या दोघाला सॉल्व केल्याच्यानंतर तुम्हाला भेटेल R1. तर R1 काय हवं, डिस्टन्स होय Pचा, कोणापासून, Q1 पासून. तुम्ही असं लिहू शकतो
द इलेक्ट्रिक फील्ड, ध्यान से देखना, इलेक्ट्रिक फील्ड एट पॉइंट P विल बी 0, ठीक है, एट अ डिस्टन्स ऑफ किती मीटर, 2 मीटर. कोणापासून? 2 मीटर फ्रॉम वेअर, फ्रॉम 2 मीटर कोणापासून आहे, R1 कुठून आहे बघा, R1 Q1 पासून आहे, फ्रॉम Q1. ह्याला ऑरमध्ये असं पण लिहिता येईल, इलेक्ट्रिक फील्ड विल बी 0, काय, इलेक्ट्रिक फील्ड विल बी 0 किती डिस्टन्सवर, 1 मीटर डिस्टन्सवर, ॲट 1 मीटर, कुठून, फ्रॉम, शाबाश, Q2. आई होप ये सगळ्यांना समजला असेल. सो नाउ अगर ये समझ में आया तो अब अपना टाइम आएगा नहीं, अपना टाइम आ गया आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला करायचे आहेत. सो रेडी, थक गए होंगे मुझे पता है, बट थोडी कोसर की कोशिश करो, तुम्हाला एकदम परफेक्टली हे समजून जाईल. रेडी, किती चार्जेस आहेत, कमॉन, 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, हा एक आहे. सर हे NC का हवे, ह्याला म्हणतात नॅनो कार नाही, ठीक आहे, नॅनो. आणि नॅनो म्हटल्याच्यानंतर 10 to the power 9. तर मला लवकर सांगा, Q1 काय लिहिशाल, 2 × 10 to the power -9 कुलम. Q2 किती लिहिशाल, 3 × 10 to the power -9 कुलम. समज गया. चलो, दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे ते सांगा मला, 50 सेंटीमीटर. ॲट वॉट पॉईंट, असा पॉईंट हुडका जिथं इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, 0. तर मी म्हणतो एक पॉईंट P आहे, ठीक आहे. पहिला क्वेश्चन, दोन्ही कशा आहेत बघा, पॉझिटिव्ह. हे पहिला रिजन, तिसरा रिजन, दुसरा रिजन. चला, समजलं आहे तुम्हाला बिलकुल. कोणत्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असू शकते, दुसऱ्या रिजनमध्ये, राईट. कधी असेल, ज्यावेळेस, क्या बात आहे, दोघांची इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, सेम. ते 1/4πε0k Q1/R12, 1/4πε0k, थँक्यू सो मच, Q2/R22, हे आणि हे कॅन्सल होऊन जातील. तर तुम्ही असं काहीतरी केलं तर बघा, Q1/Q2 बरोबर, हे इकडे आलं, ह्याला इकडे पाठवा, R1² डिवाइड बाय R2². तर तुम्हाला ह्याच्यावर एक इक्वेशन भेटेल, R1 आणि R2 मध्ये रिलेशन भेटेल. त्याच्यानंतर R1 + R2 किती लिहाल ते सांगा मला, R1 + R2 तुम्ही लिहाल किती हो, 50 सेंटीमीटर, ठीक आहे. सो सॉल्व करा, डेफिनेटली तुम्हाला जमल. अँड एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं मी सेंटीमीटरला कन्वर्ट केलं नाही, कारण आन्सर मी कशामध्ये ठेवलेला आहे, सेंटीमीटरमध्ये. तर त्याच्यासाठी याला सेंटीमीटरमध्येच राहू द्या. ओके, सो लेट्स मूव्ह टू द लास्ट चॅलेंज. इथे एक चार्ज आहे, +Q आणि +4Q, 2 चार्जेस आहेत. किती डिस्टन्स आहे, 6a अपार्ट, ठीक आहे, अपार्ट याचा अर्थ दूर. तर काय फाईंड करा म्हटलं आहे, पॉईंट. चलो, ज्या लाईनला, जे लाईन आहे 2 चार्जेसला जॉईन करणारे, जिथे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, 0. चला तुम्ही सांगा आता मला, Q1, ओके, ओके, हे डिस्टन्स, ओके. चलो, हां, पहिला, तिसरा, दुसरा, दोन्ही चार्जेस पॉझिटिव्ह. दुसऱ्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0, ओके. E1 बरोबर E2. चलो, 1/4πε0k Q1/R2, R12, 1/4πε0k Q2/R2². हे काय होऊन जातील, कॅन्सल. Q1 डिवाइड बाय Q2 इक्वल्स टू, इकडे आलं, इकडे जाईल, R12 डिवाइड बाय R. आय गेस हे सगळ्यांना समजायला असेल, समजालं ना, ठीक आहे. काही जर डाऊट असेल प्लीज विचारा तुम्ही, ओके. सो नंतर बिलकुल विचारू शकता, कमेंटमध्ये विचारा किंवा कॉल करून डेफिनेटली विचारू शकता, बस घाबरू नका, सोपं आहे आणि आय गेस हे सगळ्यांना समजायला पण असेल. चला, Q1 किती आहे ते सांगा मला. इथं सर्व Q दिलं आहे. Q2 किती आहे, 4Q दिलं आहे, ठीक आहे, इक्वल्स टू, आता इथं R1² ठेवशाल तुम्ही आणि R1/R2, त्याचं काय, होल². हे Q आणि Q काय झालं, कॅन्सल. तर काय उरलं सांगा, मी करून दाखवून टाकतो तुम्हाला इथं, ठीक आहे. तर हे होऊन जाईल तुमचं, बघू शकता इथं, सॉरी फॉर दॅट, ओके. हां, काय एवढं सांगा, 1/4 इक्वल्स टू काय करशाल, R1/R2चा होल². त्याच्यानंतर काय करावं, स्क्वेअर रूट घ्या, बिलकुल, शाबाश, 1/2 R1/R2. ह्याला इकडे पाठवा, काय होऊन जाईल, R2/2 इक्वल्स टू R1. हे एक इक्वेशन भेटलं आहे, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर R1 काय करा, याद करू काय केलं तर, शाबाश, R1 + R2 बरोबर, इथं डिस्टन्स जे आहे तुमचं, जे की किती आहे, 6a. सांगा मग, R1च्या जागी किती लिहू मी, R2/2 + R2 इक्वल्स टू 6a. हे इकडे जाईल, ठीक आहे. तर येऊन जाईल तुमचं 3/2 R2 इक्वल्स टू 6a. तर हे होऊन जाईल तुमचं R2 इक्वल्स टू 3 2 6 4a. R2 जर 4a झालं तर आता ह्याच्यामध्ये ठेवा तुम्ही R1 + R2च्या जागी किती ठेवशाल, 4a, ठीक आहे. आणि हे आलं तुमचं 6a, मतलब R1 आलं तुमचं किती आहे,
आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. सो हे काही क्वेश्चन्स होते कशावर, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आय नो थोडेसारखे टफ होते, काही जागी कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही, तर डेफिनेटली काही डाऊट असेल तर विचारू शकता. प्रॅक्टिस करा अँड आय थिंक हे सगळ्याला यायला पाहिजे. सो दॅट वॉज ऑल अबाउट द सेकंड पार्ट ऑफ लेवल 3. अँड इफ यू थिंक की तुम्हाला हे समजलं आहे आणि तुमच्यामध्ये वाटते की अभी भी ताकत है अगला लेवल ट्राई करने की, सो फील फ्री टू डू दैट. एंड अब मिलेंगे अपन पार्ट 2 के लेवल 3 के पार्ट 3 में. ठीक है, इफ़ यू वॉन्ट, ठीक है, थोडासा का रेस्ट घ्या आणि वापस भेटूया. बट डेफिनेटली अपन आगे आने वाले ह्याच्यापेक्षा थोडेसारखे टफ जे चॅलेंजेस आहेत डेफिनेटली आपण करेंगे. अँड आय रियली अप्रिशिएट तुमची मेहनत जे काही करायला तुम्ही. सो थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अस अँड सी यू देअर. थँक्स अगेन.